जेव्हा तुम्ही कोणतंही काम कराल तर त्याला गुपितच राहू द्या. लोकांना फक्त त्याचा परिणाम दाखवा. गर्वाने बोलून कोणाचंच मन नाही दुखलं पाहिजे, कारण वेळ गर्व पण तोडून टाकतो आणि कोणाशी बोलाची लायकी पण नाही सोडत. दुसऱ्याच्या जीवनात तुमची जागा शोधणं बंद करा. विश्वास ठेवा, तुम्ही नेहमी आनंदी राहाल. त्या चुकीची माफी कधीच नसते ज्यात तुम्हाला माहीत आहे काय चूक आहे आणि काय बरोबर आहे, पण तरीही तुम्ही फक्त चुकीची बाजू निवडली. नाती खूप दूरपर्यंत चालतात जर तुमच्या रुसून राहण्याची वय कमी असेल. घाईघाईत निर्णय घेऊन पस्तावण्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही थोडं थांबावं. जे तुमचं आहे ते तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही. त्रास तर रियालिटी देते, स्वप्न तर आजही सुंदरच आहे. चांगले कर्म ते नाही ज्याचा परिणाम चांगला आहे. चांगले कर्म ते आहे ज्याचा हेतू कधीच चुकीचा नाही. जर तुमचा वेळ कसा जात आहे हे जर माहीत नसेल हो तर समजून घ्या की आता तुमचा वेळ खूप चांगला चालू आहे. जिथे सगळ्याची हिंमत संपली तिथूनच इतिहास घडवणाऱ्याची सुरुवात होते. काही बदलायचं असेल तर तुमचा स्वभाव बदला. लोक आणि जागा बदलण्याची काहीच गरज नाही. एक दिवस त्याची चांगली वेळ नक्कीच येते जो कोणाचा वाईट विचार सुद्धा करत नाही. आपला वेग तेव्हाच दुप्पट होतो जेव्हा आपलं जीवन पणाला लागते. एक लक्षात ठेवा, काम कोणतंच वाईट किंवा लहान मोठं नसते ज्याचे तुम्हाला पैसे मिळते. जीवनात कधी कधी अयशस्वी लोकांच्या सोबत पण बसले पाहिजे, कारण त्यांच्याजवळ अहंकार नाही तर अनुभव असते. व्यक्ती कितीही चांगला का ना असू द्या, तो यशस्वी झाल्यावर त्याच्यात काही ना काही अहंकार येऊनच जातो. वाट पाहणं हे जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे. कोणी तुम्हाला तुमचं दुःख विचारेल याची वाट कधीच नका पाहू. तुमचं औषध तुम्ही स्वतःच आहात हे नेहमी लक्षात ठेवा. मी वेळेला खूप जवळून पाहिलं आहे. हे चांगल्या लोकांना बदलून टाकते. लढण्याची ताकद तर सगळ्यांजवळ असते, परंतु कोणाला जिंकणं आवडत असते तर कोणाला नाती आवडते. पैसे नसेल तर नाती बोटांवर मोजली जाते. जर पैसे असेल तर नाती डायरीत मोजली जाते. जे लोक माझे नव्हतेच मला तेच लोक चांगले वाटायचे. खूप चांगलं असणं सुद्धा आजच्या जगात खूप वाईट सवय आहे. जो व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर रडतो तर समजून घ्या तो डोक्याने नाही तर मनाने विचार करतो. मी आतून अलग आणि बाहेरून अलग अशी नाही राहू शकत, म्हणूनच तर दुसऱ्यांना मी बरेचदा एकटी दिसते. जेवढं दाखवता त्यापेक्षा अधिक तुमच्या जवळ असलं पाहिजे. जेवढं माहीत आहे त्यापेक्षा कमी तुम्ही बोलले पाहिजे. जुन्या विचाराचे लोक आहोत आम्ही. आम्हाला टाइमपास नाही तर आयुष्यभराची साथ पाहिजे. जेव्हा झोप नाही येत तेव्हाच समजते पैसा आणि प्रॉपर्टीपेक्षा मोठी मनाची शांतीच आहे. एखाद्या व्यक्तीला आणि नात्याला जर परखायचं असेल तर त्याला फक्त एवढंच म्हणा की मी संकटात आहे. दिलेले तोंड आणि कामी पडलेला व्यक्ती याला कधीच विसरू नका. कोण म्हणते की मोठ्या गाडीतच प्रवास चांगला होतो? जीवनात जर नाती खरी असेल आणि मित्र चांगले असेल तर प्रवास पायदळ पण चांगलाच वाटतो. काळजी ती संजीवनी बुटी आहे जी नात्याला कधीच मरू देत नाही. जीवनात सगळंच काही परत मिळू शकते, परंतु वेळेसोबत गमावलेली नाती आणि हरवलेला विश्वास कधीच परत मिळू शकत नाही. चूक ही पाठीसारखी असते, दुसऱ्याची तर दिसते परंतु स्वतःची कधीच नाही. लिहिणाऱ्याने हे तर लिहिलं की पैसा मेल्यानंतर सोबत नेता येत नाही, परंतु हे नाही लिहिलं की पैसा आपल्या जिवंतपणी खूप कामी येईल. प्रेम ते नाही ज्यात जिंकणं आणि हारणं असेल. प्रेम ते नाही ज्यात होकार आणि नाकार असेल.
खरं प्रेम तर ते आहे ज्यामध्ये भेटण्याची आशा सुद्धा नाही, पण तरीही मनात वाट आहे. नात्यात फक्त इज्जत द्यायला शिका. मी तुझ्यासाठी चंद्र आणि तारे तोडून आणीन हे तर फक्त वाक्यच आहे. जर एखादा व्यक्ती खरंच तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो हजारो व्यक्तींना भेटून सुद्धा तुमचाच राहील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्या जवळ आला तोच तुमचा आहे. जो तुमच्या जवळ नाही आला ते तुमचं स्वप्न आहे. मन एक आहे पण राहणारे दोन आहे. एक त्रास आणि दुसरा तो. कधी कधी वेळ खूप जखमा देतात, म्हणूनच तर घड्याळीत फूल नाही काटे असते. श्रीमंती जर मनाची असेल तर लोक सायकलवर सुद्धा आनंदी राहते, नाहीतर मी कारमध्ये सुद्धा लोकांना रडताना पाहिलं आहे. स्वतःचा अपमान करून घेण्याचं दुसरं नाव म्हणजेच प्रेम. मी नेहमी बघितलं, लोक नेहमी चांगल्या लोकांनाच वेडं समजते. जर तुम्हाला आमचे विचार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद.